बगाड आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण जे ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे तर आपण आता सध्या बघत आहोत टाइप्स ऑफ नाउन, नाउनचे प्रकार। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन ह्या दोन टाइप्स ऑफ नाउनची इन्फॉर्मेशन बघितली, माहिती घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कलेक्टिव्ह नाउन। आता कलेक्टिव्ह नाउन तुमच्या नावावरूनच लक्षात आलं असेल तर कलेक्टिव्ह म्हणजेच कुठल्याही गोष्टीचं कलेक्शन किंवा एखादा ग्रुप असेल त्यालाच आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाउन। आता ते कसं तर आपण एक्झाम्पल मधनं बघूया म्हणजे तुम्हाला ते आणखी चांगल्या प्रकारे समजेल। इट इज द नेम गिवन टू अ ग्रुप ऑफ पर्सन, म्हणजे पर्सनचा ग्रुप। तसंच एनिमल्स ऑर थिंग्स टेकन ॲज अ होल, म्हणजेच पर्सनचा ग्रुप किंवा एनिमलचा ग्रुप किंवा थिंग्स म्हणजे कुठल्याही वस्तूंचा ग्रुप कलेक्शन त्यालाच आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाउन। आता ते आपण एक्झाम्पल मधनं बघूया। पर्सन्स, आर्मी, टीम, कमिटी। आता या नावावरूनच अर्थात तुमच्या लक्षात आलेलंच असेल तर कलेक्टिव्ह नाउन कशी असतात ते। आर्मी, अँड आर्मी ऑफ सोल्जर, म्हणजेच आर्मी हे नाव यावरून आपल्या लक्षात येतं की सोल्जर्सची काय असते आर्मी, म्हणजेच खूप साऱ्या लोकांचं सोल्जर्सचं ग्रुप, त्या ग्रुपलाच एक पर्टिक्युलर नाव काय आहे आर्मी, म्हणजेच आर्मीला आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाउन। आलं लक्षात। अ टीम ऑफ प्लेयर, प्लेयर्सची काय असते टीम। टीम म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं, नुसतं टीम नाव घेतलं की आपल्याला लक्षात येईल की तिथे ग्रुप आहे, प्लेयर्सचा ग्रुप आहे म्हणजेच टीम आहे, म्हणजेच टीम हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन। आता हे आपण पर्सनच्या बाबतीत बघूया। आता आपण ते एनिमल्सच्या बाबतीत बघूया। हर्ड, स्वॅम, प्राईड। आता नुसतं या नावावरून तुमच्या लक्षात येत नाहीये म्हणून मी खाली त्याची डिटेलमध्ये एक्झाम्पल दिलेले आहे। अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजेच गुरांचा कळप। आलं लक्षात। मग गुरांचा कळप, कळप म्हणजेच हर्ड। अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजेच हर्ड हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन। अ स्वॅम ऑफ बीज, मधमाशांचा थवा किंवा मधमाशांचा म्हणजे जिथे त्या मधमाशी एका ठिकाणी सगळे त्या मधमाशांच्या पोळ जवळ असतात त्यालाच आपण काय म्हणणार अ स्वॅम ऑफ बीज, म्हणजेच हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन। अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, आता मराठीमध्ये आपण थव्याचा असं म्हणतो। थवाच म्हणजे खूप सारे पक्ष्यांचा आकाशात आपल्याला उडताना दिसतात सगळ्या ग्रुपनी, त्यालाच आपण थवा म्हणतो, म्हणजेच अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाउन। थिंग्स, बंच, बुके, कलेक्शन, यालाच आपण काय म्हणतो कलेक्टिव्ह नाउन। अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा किंवा किल्ल्यांचा जुडगा। सगळ्या जर खूप साऱ्या चाव्या आपण एकत्र बांधल्या तर त्याचा काय तयार होतो जुडगा तयार होतो, त्यालाच आपण काय म्हणणार कलेक्टिव्ह नाउन। अ बुके ऑफ फ्लॉवर, खूप सारे फ्लॉवर्स एकत्र करतो त्याचा बुके तयार करतो, त्यालाच आपण काय म्हणतो कलेक्टिव्ह नाउन। म्हणजे आर्मी, टीम, हर्ड, फ्लॉक, बंच किंवा अल्बम। आता अजून एक्झाम्पल द्यायचं झालं की अल्बम, अल्बम म्हटलं तर आपल्या काय लक्षात येतं की खूप साऱ्या फोटोचं कलेक्शन, म्हणजेच अल्बम हे नाव काय झालं कलेक्टिव्ह नाउन। आलं लक्षात। कलेक्टिव्ह नाउन खूप सोपं आहे। आता आपण पुढचा प्रकार बघूया मटेरियल नाउन। टाइप्स ऑफ नाउनचा आपण चौथा प्रकार बघत आहोत मटेरियल नाउन। मटेरियल नाउनचे आपण डेफिनेशन बघूया। इट इज द नेम ऑफ अ सबस्टन्स और सबस्टन्सेस आउट ऑफ विच अ थिंग कॅन बी मेड। मटेरियल नाउन म्हणजे असं सबस्टन्सेस किंवा अशा सबस्टन्सेसचे नाव की त्यापासून आपण इतर खूप साऱ्या अशा वस्तू बनवू शकतो, म्हणजे एखादा घटक आहे त्यापासून वेगवेगळ्या साऱ्या व्हरायटीज बनवू शकतो, त्यालाच आपण मटेरियल नाउन असं म्हटलं जातं। आता मटेरियल नाउन मध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहे ते आधी मी तुम्हाला समजावून सांगते। मटेरियल म्हणजे एक सबस्टन्सेस घेतला आपण, समजा गोल्ड किंवा सिल्वर, गोल्ड, चांदी, सोने। आता हे एक मटेरियल झालं, तो एक धातू झाला, त्यापासून आपण काय बनवतो खूप सारे दागिने बनवू शकतो, तर त्यालाच आपण काय म्हणणार मटेरियल। आता हे मटेरियल नाउन दोन प्रकारांमध्ये असतात, एक मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक। मेटॅलिक म्हणजे सगळे त्यामध्ये काय येतात धातू येतात, तर त्यापासून आपण इतर वेगवेगळ्या अशा वस्तू बनवतो। आता मेटॅलिक मध्ये कोणकोणते गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, स्टील,
आलं लक्षात? कॉपर, आयर्न, स्टील म्हणजे काही आपण वेसल्स बनवतो, भांडी बनवतो, यापासून गोल्ड, सिल्वर पासून आपण काय बनवतो तर दागिने बनवतो. म्हणजे ही सगळी जी धातू आहे, ही सगळी आहेत, त्यालाच आपण काय म्हणणार मटेरियल नाव. आलं लक्षात? आता नॉन मेटॅलिक. नॉन मेटॅलिक मध्ये काय येतं? वूड, पेपर, ग्लास, सॉइल, गॅस, हे सर्व कशात आलं? नॉन मेटॅलिक मध्ये. म्हणजे ही मटेरियल झाली. यापासून आपण वस्तू बनवतो, आपल्या दैनंदिन वापरामध्ये रोजच्या ज्या गोष्टी आपण वापरतो हे सगळे याच्यापासून बनवलं जातं, या मटेरियल पासून बनवलं जातं, म्हणून त्याला मटेरियल नाव असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आपल्याला नावावरूनच खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतात आणि एक्झाम्पल बनवतो ते आणखी क्लिअर येतं. आता टाइप्स ऑफ नाउनचा आपण शेवटचा प्रकार बघणार आहोत, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? इट इज द नेम गिवन टू अ क्वालिटी, अ स्टेट और एन ऍक्शन. आता ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? एखादी क्वालिटी. आता ती क्वालिटी म्हणजे आपण काय, आपल्याला ती अशी दिसत नाही, ती जाणवते, ती फील होते समोरच्याच्या वागण्यातनं, बोलण्यातनं. एखादा व्यक्ती अँग्री असेल किंवा एखादा व्यक्ती हॅपी असेल तर ते त्याच्या चेहऱ्यावरनं आपण जे फील करतो त्यालाच आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आपण ते आता एक्झाम्पल मधून बघूया. क्वालिटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या किंवा एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये जी क्वालिटी असते, चांगली वाईट, ते जे नाव असतं पर्टिक्युलर, त्यालाच आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. जसं हॉनेस्टी म्हणजेच प्रामाणिकपणा. इथे मी मराठीत अर्थ मुद्दामून दिलेले आहे की जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजेल. हॉनेस्टी प्रामाणिकपणा. ब्रेव्हरी म्हणजे शूर, धाडसी, असे जे शब्द आहेत. आता धाडसी म्हणजे आपण हे काय असं एखादं काही ते दिसत नाही आपल्याला किंवा ते आपण फील म्हणजे त्याला टच करू नाही शकत, ते दिसत नाही, अशा नाउनला आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. सभ्यता, पोलाइटनेस, ब्युटी, सुंदरता. आलं लक्षात? ही त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या अंगी असलेली ती एक क्वालिटी असते, त्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. क्वालिटी म्हणजे काय? तर त्या एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये तिचे स्वतःचे असे कोणते गुण आहेत तर त्यावरनं ती व्यक्ती ओळखली जाते किंवा तू आपल्याला आवडते, म्हणजे तिच्यात काहीतरी क्वालिटी असते. मग तो जो शब्द असतो त्यालाच आपण क्वालिटी असं म्हणतो. आलं लक्षात? ऑनेस्टी, ब्रेव्हरी, पोलाइटनेस, ब्युटी हे झालं क्वालिटीमध्ये. आता दुसरा स्टेट. स्टेट म्हणजे काय? तर ती व्यक्ती किंवा ती वस्तू अशी कुठल्या अवस्थेत आहे त्या अवस्थेला जे एक नाव दिलेलं जातं त्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. जसं चाइल्डहुड, बालपण, ही एक अवस्था झाली. बालपण, तरुणपण, वृद्ध अवस्था. आलं लक्षात? म्हणजे चाइल्डहुड हे काय झाली? स्टेट म्हणजेच ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. अँगर, राग, काइंडनेस, दयाळूपणा, पॉवर्टी, गरिबी, यावरनं आपल्याला स्टेट कळते, त्यावर हे लक्षात येतं. समजलं? आता ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? तर एखादी कृती करणे, त्यालाच आपण ऍक्शन असं म्हणतो. अरायवल, आगमन, म्हणजे जेव्हा आपण आगमन हा शब्द म्हणजे पाहुण्यांचं आगमन झालं म्हणजे ते आले म्हणजेच ऍक्शन झाली ते. लाफ्टर, हसणे. डिफेक्ट म्हणजे पराभव होणे, हार होणे, ही पण एक ऍक्शन झाली. जर्नी म्हणजे प्रवास, म्हणजे असे हे शब्द आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउनच्या डेफिनेशन मध्ये आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे काय? ही जी नावं आहेत म्हणजे जी क्वालिटी आहे, स्टेट आहे, ऍक्शन आहे, हे आपल्याला आपण ते बघू शकत नाही किंवा ते टच करू शकत नाही, फक्त ते आपल्याला फील होतं. आलं लक्षात? हे झाली ऍब्स्ट्रॅक्ट नाउनची डेफिनेशन आणि ती एक्झाम्पल. आता ही जी नावं लिहिलेली आहेत त्यावरून तुम्हाला ते चांगल्याच प्रकारे समजले असतील. तर टाइप्स ऑफ नाउन हे मी 2 पार्टमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहे. तर पुन्हा एकदा सांगते की टाइप्स ऑफ नाउन कोणते कोणते आपले? पहिला प्रॉपर नाउन, सेकंड कॉमन नाउन, थर्ड कलेक्टिव्ह नाउन, फोर्थ मटेरियल नाउन आणि फिफ्थ ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आलं लक्षात? ही झाली टाइप्स ऑफ नाउन. तर हे जे 2 पार्टमध्ये मी जे व्हिडिओ बनवलेले आहे टाइप्स ऑफ नाउनचे ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजले असतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ लाईक
शेअर करा.